रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। मौसम हा असतो का दिसतो तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का तू माझी शिजुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश अशी जेठाची बबिता ब्युटी स्पॉट तुझा किलिंग ऑन द स्पॉट मला सांग ना ग येडू माझी बायको तू होशील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर एक घंटीचं ऑप्शन दिसेल, त्या घंटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा। सेट केल्यानंतर जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करून घ्या। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला तिथे विचारू शकता, मेसेज करून। मी तर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो। ओके मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपल्या अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे आपण ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेल्या मित्र। सर्वात अगोदर आपला फर्स्ट खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। जसं की फोटो असेल, फोटोला डिलीट करायचा मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे ॲड इमेज म्हणून दिलेला आहे मित्रांनो, ह्या ॲड इमेजला पण डिलीट करायचं आहे। डिलीट केलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे एक फोटो वगैरे दिसेल मित्रांनो, आपला फर्स्ट फोटोला ॲड करून घ्यायचा। मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं, प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला ओढून घ्या। जसं मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे सेट करून घ्या। ओके, तर मित्रांनो, आणखीन आपला बॅग जायचं। बॅग गेल्यानंतर वरून सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। असे फोटोज या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फोटो दिसेल, या फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मग अशा प्रकारे छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला आणखीन 6.06च्या बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून या फोटोच्या राईट साईडला प्रेस करायचं। प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं, जसं की अशा प्रकारे दिसून जाईल। आणखीन सेकंड बीटला जसं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं। आणखीन प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं, जसं की अशा प्रकारे दिसून जाईल। तर मित्रांनो, मी बाकीचे फोटो ॲड करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बॅग जायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅग जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे इथं फोटो ॲड केलेले दिसतील मित्रांनो। या खालच्या बाजूला ह्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। आणखीन सेकंड फोटोला जायचं मित्रांनो, इफेक्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला आणखीन सेकंड फोटोला जाऊन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे तुम्ही फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, कमेंट नाही केलं तर कमेंट करा। व्हिडिओ कसं झालं ते कमेंट करून सांगा मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो। आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।